अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ महाराज की जय. अधिक मास महात्म्य. आजचा अध्याय आहे 18वा. श्री स्वामी समर्थ. श्री गणेशाय नमः. श्री सरस्वतेय नमः. जय जयाजी मंगलधामा. मंगल नाम तुझे आत्मया रामा. चराचर फला कित द्रुमा. नामा अनामातीत तू. अमंगळ हे माझे काया. मंगल नाम तुझे हे रघुराया. मंगल जननी दुहिता प्रिया. करी छाया कृपेची तव कृपाबळे समस्त. वदेन म्हणतो समग्र ग्रंथ. तो सिद्धी पाववी समस्त. ठेवी वरदहस्त शिरी माझ्या. ऐका श्रोते जनसादर. मल महात्म्य परिकर. लक्ष्मी नारायण संवाद थोर. भावे साचार परिसी जे. पूर्वी मेरुगिरीचे दक्षिण पारी. विद्यांद्री पर्वत निर्धारी. नर्मदा वाहे अमृतमय निरी. वृक्ष तिरी शोभती नाना वृक्ष सुशोभित. नारी केळी फळ भारे लवत. ताडमाड खर्जरी शोभत. वृक्ष शोभती नाना परी. तेथे हंस कारंडव चक्रवाके. मयूर चातक बंदके. मूषक नकुळ बिडाळके. आनंदे देखे खेळती. तेथे ऋषी समुदाय भरवा. स्नान संधे आराधिती उमाधवा. यक्षगण गंधर्वा ते धवा. आराम रमवी सर्वा ते. तेथे भवानी सहित शूळपाणी. क्रीडार्थ येताती तये वनी. ऐसी ते परम शोभित स्थानी. अनुपम्य न वदवे. तेथे भृंग नामे एक नगरी. परमरमणीय परी. सदा वास्तव्य अमरपुरी. तप आदरे करिताती तव तया नागरी. एक ब्राह्मण भृगवंशज सकुलीन. वेदाद्याही परम निपुण. ज्योतिषी पूर्ण सिद्धांती. नाम तया कुळ शर्मा. जाणे सर्व धर्म अधर्मा. तयाची भार्या उपरमा. कुशावती नाम तियेचे. तिच्या उदरी कन्या रत्न. प्रसवली ते गुण निधान. रूपे परम लावण्य. नाम जान मेधावती. एकुलती एक वंशस्थळी. अति सुंदर रूपागळी. उनी ती जपुडे नैषध बाळी. बहु आगळी चतुरपणे. ओठ जिचे अति आरक्त. गौरांगी शोभिवंत. सिंहाकृती कटी शोभत. मृगनेत्री गजगामिनी. प्राप्त होता षोडश वर्ष. कूच चमकती जंबिरा ऐसे. पीतवर्ण साजिरे सरसे. देखता मानस संतोषे. तपिये विसरले तपा. जपिये विसरले जपा. पाहता जियेचे स्वरूपा. वीर्य ढळे क्षणार्ध. ऐसे ते लावण्याची ज्योती. पाहता नेत्र तटस्थ होती. पिता अवलोकिता तये प्रती. झाली उपरती मृगांक. मग पितयाने वर विचार. करिता झाला साचार. पद्मनाभ एक द्विज कुमर. अति सुंदर सुलक्षणी. वेदशास्त्र संपन्न होती. मान्यता विशेष सर्व ठाई. घटितार्थ पाहून ते समयी. तिथी निश्चयोपय केला. सालंकृत कन्यादान. करोन अर्पिले कन्यारत्न. 4 दिवस सोहळा संपूर्ण. ब्राह्मण भोजन यथाविधी. काही एक दिवस शुशूर मंदिरी. राहिली सीते सुंदरी. उभयंता प्रीती पडी भारी. न सोडिती एकमेका. क्षण एक वियोगे व्यथा. सहन होईना उभयंता. तव दैवयोग विचित्रता. न सोडी सर्वता कवनाते. एकता नर्मदा तिरी विप्रकुमर. जलक्रीडा करिता निर्भर. सानिध्य पातला एक मगर. नेला ओढुनी पाताळा. तिरी होता जो समुदाव. आहाकार करीती जो सर्व. ग्रामवासियांनी घेतली धाव. मात जाणविली पितया ते. वक्षस्थळ ताडिती माता पिता. शुश्रूषासहित धावली कांता. शोक करीती माता पिता. हा जगन्नाथा केले काय. मृत्तिका घेऊन वदनी. घाली तसे ते कामिनी. शोकवर्णिता उलोपा हे धरणी. कवीची वाणी कुंठित. म्हणे आहा देवा जगन्नाथा. कोठवरी भोगू वैधव्य व्यवस्था. जन म्हणती हे ललना आता. करील काही नेनवे. म्हणे बुडाले माझे जहाज. ओस पडली माझी शेज. सौभाग्य दग्ध झाले आज. बोलू गुज कवनाते. ऐसा विलाप करिता ते कांता. पिता सावरीत येते तत्वता. परी न सोसवे दुःख अवस्था. सावरून पिता धरी बळे. पाहा नाही कोणी कोणाची. अवघी सांगा ती सुखाची. वेळ येता मृत्यू काळीची. अंती एकलाची जातसे. या लागी सज्ञान जनी. प्रवर्तावे आत्मसाधनी. सुटे काळ भयापासूनी. ऐसे जनी वर्तावे.
कवनाची माता कवनाचा पिता, कवनाची कांता कवन दुहिता, बंधू भगिनी हे तत्वता, आप्त सोय रे समग्र. कवन नाही कोणाचे, अंती जाणे लागे नेमाचे, या लागी सार्थक जन्माचे, करासाचे बापानो. पहा प्रवाही बुडाला विप्र कुमर, तया ते टाकून परिवार, परत ते झाले एराएर, लहान थोर सर्वही. ऐसे लोटता बहुत दिवस, वैधव्य दशा सतीस, जिताची मृत्यू स्त्रियेस, भोगिता वैधव्यास जानपा. दिवस न लाटेची सर्वथा, न सरे वैधव्याची व्यथा, आयुष्य ही न सरेची तत्वता, मरणावस्था सती ते. तव एके काळी ते सुंदरी, स्नानार्थ पातली नर्मदा तीरी, तेथे पुराण श्रवणी क्षणभरी, अवकाशे बैसली असे. तेथे निरोपण निघाले, मळ महात्म्य पुण्या यागळे, स्नानदान करिता एक वेळे, प्राप्त सोहळे वैकुंठी. ऐसा विश्वास धरोनी अंतरी, ग्रही पातली ते सुंदरी, मग मृदवचने प्रार्थना करी, ते अवसरी पितयाची. म्हणे ताता एक वचन, वैधव्य व्यथा न लोटे जान, तरी उपाव करू कवन, सांगा मज लागून स्वामिया. ती येते पाहून दुःख भरित, पिता नेत्री अश्रू स्रवत, म्हणे बाई एक मात, करी व्रत मल महात्म्य. परी संपूर्ण भरत आला मास, उर्वरित राहिला एक दिवस, तरी तू आचरे स्नानदानास, मौनतास आचरावे. उपरी करू उद्यापन यथाविधी ब्राह्मण, संतर्पण केलिया घडे महापुण्य, सत्य जान शुभानने. जैसा संपूर्ण ग्रंथ न ऐकता, शेवटील अध्याय ऐकता, फळ लादे हो तत्वता, संपूर्णता प्राप्त होय. तैसेची हेही व्रत जान, करी तू एकची दिन, मनोरथ पुरविता भगवान, श्री जनार्दन दयाळू. ऐसी ऐकता पितयाची वार्ता, बहुत हर्ष भरित ते दुहिता, प्रांतकाळी स्नानार्थ तत्वता, नर्मदा तीरी पातली. संकल्पयुक्त स्नान करोनी, परतली स्वग्रहा कामिनी, मग स्वपात्र विप्र बोलावुनी, बैसे भूमिनी पूजिते. त्रयत्रिदिन दशक देख, अपूप केले सुरेख, घृत सहित शर्करा मिश्रित, कास्यपात्री संपादी. कुंभघट स्थापोनिया, पूजन करी लवलाह्या, चित्ती भावार्थ धरोनिया, विप्रवर्या अर्पितसे. दक्षिणे सहित वस्त्र अलंकार, द्विजा पूजिते सुंदरा, मग मौन्य करोनी नक्त विचारा, सर्वेश्वरा भजतसे. स्वपंक्ती विप्र भोजना, सारिती झाली ते ललना, प्रांतकाळी उद्यापना, पिता जान करवितसे. षडस अन्ने निपजवुनी, घृत पाचित पायासानी, द्विजा बैसवून भोजनी, दक्षिणादानी विधियुक्त. यथा काळे फळे आणुनी, ब्राह्मणा ते अर्पी दक्षिणदानी, ओटी भरून सुवासिनी, नमस्कारुनी बोळवित. ऐसे उद्यापन करोनी, भावार्थ बळे प्रसन्न शूळपाणी, विमान आले स्वर्गीहुनी, शिवगणी मंडित पै. घटारव होता अपार, माझी शिवगण आणि किन्नर, वादे वाजती अपार, सुरवर तटस्थ ठेले. ऐसे विमान उतरता भूतळी, दिव्य रूप केली ते बाळी, सर्वा देखता उद्धरून गेली, आश्चर्य सकळी पै केले. म्हणती एक दिनीचा व्रत प्रभाव, तात्काळ उद्भरली पहा हो, ऐसा कृपाळू लक्ष्मीना हो, लीला लाग हो दाखवितसे. असो ते विप्रसुता, शिवाजवळी नेली तत्वता, एरी चरणी ठेवून माथा, विश्वनाथा नमियेले. नमस्कारून पर्वती ते, स्तुती वादे प्रवर्ते स्तवनाते, जोडोनिया बद्ध हस्ते, मुखी गर्जे नामघोष. जय शंकर सदाशिवा, कर्पूर गौरा उमाधवा, भक्तवरदायक प्रिय माधवा, सोडविले भवापासुनी. म्हणे उदारा त्रिनयना, खट्वगांधरा व्याळभूषणा, वृषभध्वजा भक्तपाळना, दानवनिक्रंदना दयानिधे. मी तव मतिमंद अपराधी, कृपासागर तू दयानिधी, देऊन पूर्ण कृपा औषधी, भवभय व्याधी निवारिली. ऐसा स्तुतिवाद करोनी, मस्तक ठेविला शिवचरणी, संतोषयुक्त झाली भवानी, देखून नयनी ती येते. निरखून पाहे भवानी, तव कुंकुमहीन वदनी, म्हणे धवरहित हे कामिनी, जानवली म्हणे जगन्माते. मग आश्वासुनी ती येते, सानिध्य बैसविली निरुते, नाना उपभोग संयोचिते, पुरविती येते भवानी. ऐसे लोटले कित्येक दिवस, तव एके दिवशी श्रीनिवास,
शिवभेटीस अनयास कैलासा पै आले. नमोनिया कैलास राना एरा एर करोनी हास्यवदना. देवोनियाद्भुत नाना रमारमणा बैसविले. स्वागत पुसोनी सकळ वाराणसी चालले तात्काळ. विमान रूढते वेळे भवानी सहित निघाले. समे घेतली मेधावती काशीपुरा पावली त्वरित गती. अनुपम्य रचना तये स्थिती देखून मनी आनंद. म्हणून आनंदवन म्हणती अमृतवाहिनी भागीरथी. जे त्रिपथगामिनी विख्याती जनतरती बिंदू मात्रे. तेथे वास्तव्य नीलकंठ करिता झाला वरिष्ठ. केशवराज दैवत श्रेष्ठ स्थापी नीलकंठ आदरे. तव तेथे अकस्मात मेधावती देखती झाली पार्वती. खेदखिन्न वैधव्य सती म्लानवदने देखिले. मग प्रार्थुनी विश्वनाथा म्हणे हे सती वैधव्य व्यथा न साहेची सर्वता. निवारी कृपावंता हे भोळा उदार कर्पूर गौर. देता झाला अक्षयी वर अक्षयी सौभाग्य अपार. होऊ शंकर बोलिला तैपासुनी नाम जान. मंगळगौरी ठेवी त्रिनयन दिदले अक्षयी भुवन. स्थापिले जान वारणशिये तैपासुनी नाम विख्यात. म्हणती मंगळगौरी सत्य जनयात्रेसी जाती नित्य. घेती दर्शन आदरे इतर देशीचे यात्रेकरी. जाती ते नमिते मंगळा गौरी हे प्रचिती अद्यापवरी. सर्वत्र नेत्री देखती ऐसी ते मेधावती. विप्रदुहिता एकदिनी व्रत आचरता. वैधव्याची निवारुनी व्यथा अक्षयी सौभाग्यता ते झाली. ऐसे हे मल महात्म्य जान. लक्ष्मी ते सांगे जनार्दन. तेची प्राकृत भाषा श्रोते सज्जन करोत श्रवण आदरे. शास्त्र प्रचिती असाक्षीभूत मनी धरोनी शुद्ध भावार्थ. भावे आचरावे हे व्रत सर्व आघात न सोहे. शिवपुराणीची हे कथा पद्मपुराणी असे तत्वता. तेची प्राकृत भाषे तुम्हा आता श्रवणपंथा निवेदली. तया मंगळा गौरीचे दर्शन मंगळ होती सर्वही जन. शंकर गौरी तुष्टमान होय कल्याण सर्व ठायी. तरी नर अथवा नारी बाळ अथवा वृद्ध सुंदरी. लाभ सारिका सर्वापरी व्रत निर्धारी आचरता. इते श्रीमल महात्म्य ग्रंथ पद्मपुराणीचे संमत. मनोहर सुत विरचित अष्टदशोऽध्याय गोडहा. श्रीकृष्णार्पणमस्तु. श्री स्वामी समर्थ महाराज की जय.